इथे सरांच्या लेक्चरला गायब होताय का तुम्ही? देशी चला आपण चॅप्टरचं महत्वाचं पॉईंट शिकतोय प्लांट हार्मोन्स. हे बघा, आयडियालॉजी काय आहे, सिंपल आहे की जसं ह्युमन्स आहेत. ऍक्च्युली माझ्याकडे लिहिण्यासाठी असं काही नाहीये, तर हँडरायटिंग समजून घ्या. ह्युमन्स आहेत, ह्युमन्स मध्येही हार्मोन्स असतात. ठीक आहे, तर शॉर्टकट लिहितो आज, मला लिहिला काही नाहीये. ह्युमन्स मध्ये हार्मोन्स असतात आणि कोणकोणते हार्मोन्स असतात तुम्हाला सांगते. कोणकोणते असतात माधवी हार्मोन्स ह्युमन्स मध्ये? सर ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. हे बघा, आपल्याकडे काही रेग्युलेटरी हार्मोन्स आहेत, जसं थायरॉक्सिन आहे, थायरॉइड ग्लॅन्ड बनवतं, पिट्युटरी ग्लॅन्ड बनवतं. काही सेक्स हार्मोन आहे, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन. आपल्याकडे ग्रोथ हार्मोन्स आहे, सेक्स हार्मोन्स आहेत, भरपूर म्हणजे हार्मोन्स आहेत आपल्याकडे. जेवढे ग्लॅन्ड्स आहेत सर्वांकडे हार्मोन्स आहेत. हार्मोनचं फंक्शन काय असतं? हार्मोन्स ऍक्च्युली केमिकल सबस्टन्स असतात आणि ते बॉडीला काय करतं? रेग्युलेट. बॉडीमध्ये कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, म्हणजे ह्युमन असेल, चला ह्युमन बद्दल आधी बोलू. तर ह्युमनची तुम्ही आहात, तुम्ही 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी तुमची बॉडी जी होती ती छोटी होती, तुम्ही छोटे होतात. ठीक आहे, तुमच्या बॉडीचं मासही कमी होतं, तुम्ही ऍक्च्युली साईजने छोटे होतात आणि छोटेच होतात. म्हणजे काय, तर तुमची ग्रोथ ही मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही वेटही गेन केलेला आहे, तुमची ग्रोथ होते आहे, तुमच्या बोन्सची साईज वाढते, सर तुम्ही ग्रोथ मध्ये आहात. म्हणजेच ही जी ग्रोथ होते ही तुम्हाला दिसत नाही, ही स्लो ग्रोथ असते. आणि या स्लो ग्रोथचं काम कोण कंट्रोल करतं? हार्मोन्स. हार्मोन्स आपल्या बॉडीची ग्रोथ मेंटेन करतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ही जी ह्युमनची बॉडी आहे त्यामध्ये 2 कंट्रोलिंग फॅक्टर असतात. एक असतं की हार्मोनल कंट्रोल आणि दुसरा कंट्रोल असतो न्यूरल कंट्रोल. न्यूरल म्हणजे आपला ब्रेन आपल्या बॉडीला कंट्रोल करत असतो. आपल्या ब्रेनचा कंट्रोल कसा असतो? तुम्ही आज सकाळी उठलात, तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल, काय तुम्ही त्याला होल्ड केलंय. तुमच्या हाताने का होल्ड केलाय? कारण तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. मी काय बोलतोय त्याचा तुमची बॉडी त्याला रिस्पॉन्स देते, पकडून धरते, ऐकते. हा तुमचा ब्रेनचा कंट्रोल आहे. याला तुम्ही न्यूरल कंट्रोल म्हणतो. ब्रेनचा कंट्रोल हा फास्ट असतो एकदम. म्हणजे काही आता सिंपल आहे, तुमच्या मोबाईलला काहीतरी खराब झालं, काही बॅटरी फुटली, तुम्ही फेकून द्यात ना हातात मोबाईल, काही झालं त्याला, तर बॉडी लगेच रिॲक्शन देते आणि तुमच्या बॉडीला जो कंट्रोल केला जातो बॉडीला, तो ब्रेन कंट्रोल करतो आणि ते फास्ट असतं. दुसरी गोष्ट असते तुमच्या बॉडीमध्ये स्लो एक कंट्रोल असतो, त्याला हार्मोन कंट्रोल म्हणतात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला डेव्हलप करणं, तुमच्या बॉडीची ग्रोथ करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत सर्व बॉडीची डेव्हलपमेंट स्लोली हे हार्मोन्स करतात. म्हणजे बॉडीला कंट्रोल करणाऱ्या आपल्याकडे 2 सिस्टीम असतात. एक ब्रेन जे ऍक्च्युली चालू सिस्टीम असते, त्याला आपण नर्वस सिस्टीम म्हणतो, स्पायनल कॉर्ड, ब्रेन. आणि दुसरी असते ती स्लो काम करते, इरिस्पेक्टिव्ह, हे आपली दररोजची ऍक्टिव्हिटी. हे तुमची बॉडी दररोज थोडी थोडीशी ग्रोथ करत असते, स्लोली ग्रोथ करत असते, ते आपल्याला दिसत नसतं. आपण हे विसरून जातो की तुम्हाला माहिती नसेल की 5 दिवसापूर्वी तुम्ही विचार केला असेल की आपली बॉडी वाढते. आपण फक्त डेली ऍक्टिव्हिटीचा विचार करतो की मी काय करतोय. आपली बॉडी दररोज काय करत असते? ग्रोथ करत असते. मग ह्युमन्स मध्ये जर हार्मोन्स बॉडीला ग्रोथ करवतात, ब्रेन हा इन्स्टंट रिॲक्शन म्हणजे इन्स्टंट काय करतो? कंट्रोल करतो. तशा प्रकारे जे प्लांट्स असतात, प्लांट्स मध्ये हा प्रश्न आहे की प्लांट्सला ब्रेन असतो का? काही ऐकलंय का प्लांट्सला ब्रेन? कधी तुम्ही प्लांट फिजिओलॉजी मध्ये कधी शिकलात का प्लांटला ब्रेन नावाचा कन्सेप्ट असतो? नाही. प्लांटला ब्रेन नावाचा कन्सेप्ट आहे का? कोणी शिकवलं का तुम्हाला आतापर्यंत? 10 पर्यंत तर तुम्हाला शिकवलं गेलं की ह्युमनला ब्रेन असतो, तर प्लांटला ब्रेन असतो का? नाही सर. काय माधवी, काही कन्सेप्ट आला कुठे वाचण्यात, व्हिडिओ वगैरे? प्लांटकडे ब्रेन नावाचा असा कन्सेप्ट काही नसतो. मग प्लांट का कशा प्रकारे कंट्रोल होतं? तर मॅक्झिमम ते हार्मोन्सने कंट्रोल होतात. त्यांच्याकडे हार्मोनल कंट्रोल हा भरपूर महत्वाचा कंट्रोल असतो. त्याची बॉडीची ग्रोथ करते, रिस्पॉन्स देते, ते वेगळ्या रिस्पॉन्स देते. म्हणजे प्लांट्स मध्ये रिस्पॉन्स वेगळे असतात. लाईट असला त्या डिरेक्शन मध्ये जाते, त्याला फोटो जिओट्रिझम म्हणतात. केमोट्रिझम असतं की म्हणजे जे केमिकल्स असतात त्याचे रूट जातात. ठीक आहे, जिओट्रिझम असतं म्हणजे काय की त्याचं जिथे अर्थ असते त्या साईडने रूट जातात. म्हणजे प्लांट्स मध्ये वेगळ्या प्रकारचं एक सिस्टम चालतं, जे की ह्युमन्स ऍनिमल्स मध्ये वेगळी सिस्टम असते, ब्रेन असतो. यांच्याकडे थोडं वेगळं सिस्टम असतं. मग प्लांट्स मध्ये हार्मोन्स हा महत्वाचा फॅक्टर येतो, कारण त्यांच्याकडे ग्रोथ कंट्रोल करणारा सिस्टम जसं ह्युमन्स मध्ये त्यांचे
म्हणजे आपण शिकतो काय टॉपिक की प्लांट्सला जसं ह्युमन्स आहेत, आपल्या ह्युमन्सला कसं आपल्या बॉडीला कंट्रोल केला जातं, हे तुमचं ब्रेन आहे, हे तुमची ब्रेन आहे. ब्रेन मध्ये ते पिच्युटरी ग्लँड बसलेली आहे. पिच्युटरी ग्लँड काय करणार, तुमच्याकडे थायरॉक्सिन नावाचं ग्रोथ हार्मोन स्टार्ट करायला सुरुवात करणार. आता थायरॉक्सिन कोणाकडनं करणार माहिती तुम्हाला, थायरॉइड ग्लँड माहिती आहे, एवढं तर माहिती असतं की बॉडीत थायरॉइड ग्लँड असते आणि तुमची लगेच ग्रोथ सुरू होणार. आता ही ग्रोथ कुठपर्यंत होणार, ऍट एज ऑफ 30 पर्यंत मॅक्सिमम माणसाची ग्रोथ चांगली होते. 30 नंतर मग थोडस ग्रोथला ब्रेक लागतो, म्हणजे आपण थोडस होण्याचं म्हणजे ऍडल्टच्या फेजच्या वरती जातो थोडं, आणि तिथून थोडं डिग्रेडेशन सुरू होतं. ही अशी ह्युमनची लाईफ आहे. म्हणजे ह्युमनची लाईफ सायकल अशी आहे की तो बर्थ पासून त्याचं एज ऑफ बर्थ इथे झाला की ऍट एज ऑफ 11-12 ला तो प्युबर्टी मध्ये वगैरे एंटर करणार. इथे ऍट एज ऑफ 16-17 ला तो थोडस किंवा 20 पर्यंत आपण मॅच्युरिटी म्हणतो. इथे बर्थ झाला, इथे 11 आणि हा 12 इयर्सचा आहे. इथे आपण त्याला थोडस मॅच्युरिटी कन्सिडर करतो, 18 इयरला मॅच्युरिटी कन्सिडर करतो, पण काय 21-81 ही मॅच्युरिटी आहे. इथून मग तो 30 पर्यंत थोडासा यंग एज मध्येच असतो. 30 नंतर हार्मोनल डिग्रेडेशन सुरू होतं. टेस्टोस्टेरॉन लेवल ह्युमन्स मध्ये, मेल्स मध्ये कमी होते, इस्ट्रोजन लेवल तिथे फिमेल्स मध्ये कमी होतात. जी ग्रोथ ही झालेली असते तिचा रिव्हर्स ग्राफ सुरू होतो. आता ते हार्मोन्स कमी व्हायला लागतात, होतात मग 40, 45, 50, 60 ते एकदम ग्रोथ कमी होतात. तुमचे बोन मधले कॅल्शियम कमी होतात, तुमच्या ब्रेनची साईज कमी होते. हे कशामुळे कमी होत आहे, तर तुमच्या बॉडीतल्या हार्मोन्सनी आता डिरेक्शन चेंज केली. जसं की हा इंडिया होता, मान्सून आला होता, आता मान्सून रिटर्न जाणार, पाऊस कमी होणार, सिंपल आहे. आपल्या बॉडीतल्या हार्मोन्स रिव्हर्स होतात, मग आपली बॉडी अशा प्रकारे ग्रोथ होती. ती आता ऍट एज ऑफ 30-45 ला डिक्लाइन करायला लागते. आणि मग इथे सर्व हार्मोन्सनी बॅलन्स बिघडला की मग तुमचं सर्व सिस्टम कोलॅप्स होतं. तुमचं इम्युन सिस्टीम ही कमी केलं जातं, कारण तुम्हाला मारायचं असतं. मग बॉडी तुमची डेथ होते. तर हे तुमचं बर्थ, हा तुमचा यंग एज. इथे आपण म्हणतो की आयुष्यात काहीतरी करायचंय तुम्हाला, इथून तुम्ही काहीतरी आयुष्यात करतात. हा जो पिरियड असतो, इथे तुम्ही तरी आयुष्यात करायचंय, कारण इथे तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंडंट राहायचंय. तर सिंपल आहे की हे हार्मोनल कंट्रोल आहेत की जे तुमचीच बॉडी म्हणते की आता बोन्सला डॅमेज करा, तुमच्या बोन्स मधला कॅल्शियम कमी करा, त्यांना ठिसूळ करा. जर हे हार्मोन्सने ठरवलं नसतं तर तुमचे बोन्स भरपूर वर्ष चांगले राहिले असते. तुमचेच हार्मोन्स तुमच्या बॉडीला काय करतात, कंट्रोल करतात. कारण आपल्या ह्युमनचं 60-70 वर्ष आपण जगणार. मग सिंपल आहे की जसं ह्युमन्स मध्ये हे जे हार्मोन्स असतात यांना भरपूर व्हॅल्युएशन आहे. जसं की तुम्ही रिप्रोडक्शन मध्ये शिकलात, तसं प्लांट्स मध्येही भरपूर व्हॅल्युएशन आहे की त्यांचे हार्मोन्स त्यांची बॉडी ठरवतात. हार्मोन्स वाढले की त्यांच्या बॉडी चेंजेस दिसतात. तर कळालं असेल तुम्हाला प्लांट बद्दल, आपल्याला त्यांचे पार्ट्स पेक्षा हे शिकायचं की त्यांचं बॉडी कंट्रोल कसं केलं जातं. मग प्लांट हार्मोन हा कन्सेप्ट आहे तो स्टार्लिंग इन ऍनिमल्स मध्ये स्टडी झाला. ठीक आहे, ऍनिमल फिजिओलॉजी समजतं आपल्याला, ऍनिमल्स मध्ये स्टडी झालेला आहे. नंतर आपण त्याला कशामध्ये स्टडी केला गेला, प्लांट्स मध्ये. तर हे सायंटिस्ट वगैरे नीट वाले लक्षात ठेवा, पण तेवढे मला नाही वाटत एवढे इम्पॉर्टंट आहे. द इंटरनल फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ इज कॉल्ड ग्रोथ हार्मोन्स. मग सांगितलं ग्रोथ हार्मोन्स किंवा त्याला ग्रोथ रेग्युलेटर म्हणतात. दे इमिडिएट, ग्रोथ रेग्युलेटर इमिट म्हणजे काय, हार्मोन्स असतात ते प्लांटची हाईट थांबवतात, वाढवतात किंवा त्याला मॉडिफाय करतात. सिंपल आहे. कालच आमच्या फार्म मध्ये काय केलं गेलं की आम्ही ग्रोथ रेग्युलेटर युज केलं. ग्रोथ रेग्युलेटर युज करणारा मीच होता. आमच्या फार्म मध्ये ते वापरलंही गेलं. फार्म त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो कंटेंट होता, जो काल मी युज केला, तो हा होता जिब्रेलिन. हा जो कन्सेप्ट होता तर तो काल ऍक्च्युली पर्सनली यूज केला, मीच रिकमेंड केला होता. का यूज केला गेला, तर प्लांटची ग्रोथ कमी झाली होती आणि त्याला ज्या सेल्स होत्या, अशा सेल्स त्याला इलॉंगेट करायच्या होत्या, म्हणजे त्यांची साईज मला ताणायची होती. तर अशा सेल्स छोट्या छोट्या होऊन गेल्या होत्या, त्यांना ताणायचं होतं, मग त्यांना हे रेग्युलेटर आमच्या फार्म मध्ये आम्ही युज केलं. कालच जस्ट हार्मोन युज केला आम्ही.
आता तुम्ही म्हणणार आहे हार्मोन्स मग तुम्ही कसं काय युज केलं, तर प्लांटच्या बॉडीमध्ये असतं. तर सिंपल आहे, आपल्याकडे माणूस आहे, माणसाने लॅबोरेटरीमध्ये भरपूर गोष्टी बनवल्या आहेत. जिब्रेलिनचे ही काय बनवलेत, त्याने पार्ट्स बनवले. पुढे शिकाल तुम्ही पुस्तकात, याच पुस्तकात शिकाल की लॅबोरेटरीमध्ये आपण कसं बनवतो. तर यांना रेग्युलेटर म्हणतात, ग्रोथ रेग्युलेटर म्हणतात. त्यांचं 3 कामं असतात: थांबवणं, वाढवणं, बस. आणि ते मॉडिफाय करणं काय एवढं ठीक आहे. मग कोण कोण आहेत ते? तर ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन्स, हे काय आहेत? हे आपले ग्रोथ प्रमोटर आहेत. म्हणजे तिघही तुमच्या प्लांटमध्ये असतील तर तुमची प्लांट एकदम फास्ट ग्रो करणार. काही आहेत की ते इनहिबिटर आहेत, म्हणजे ते प्लांटची ग्रोथ थांबवून टाकतात. जसं ॲबॅसिक ऍसिड, ऍसिबिस, काय जसं तुम्ही ते प्रोनाऊन्स करा त्याचं, त्याला ABA ऍसिड म्हणतात, आणि इथॅलिक. ठीक आहे, हे काय करतात, त्याची ग्रोथ काय करतात, थांबवतात. महत्वाचा पॉइंट हाच आहे की प्लांट रेग्युलेटर वगैरे काय, की ते प्लांटला काही थांबवतात, काही वाढवतात. वाढवणारे हे आणि थांबवणारे हे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? नाही सर. हॅलो, चल पुढे येऊ. हे काय एवढं भरपूर इन्फॉर्मेशन दिली इथे, तर याला आपण नंतर बघू. आपण आपल्या महत्वाच्या पॉइंटला आधी येऊ. आता तुम्हाला एक एक हार्मोन जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता प्लांट हार्मोन ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात, प्रोड्यूस नॅचरल हायर प्लांट ग्रोथ. हे बघ, जस्ट डेफिनेशन दिली आहे. आता मला सांगा, यात काही मोठी गोष्ट आहे का? एक ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात, ते नॅचरली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल फंक्शन वाढतात, ते मायन्यूट अमाऊंट मध्ये असतात. मला वाटतं की हे सांगण्यासाठी डेफिनेशनचा पेपरात लिहिण्यासाठी चांगली आहे. हार्मोन तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना, ह्युमन्स मध्ये हार्मोन असतात, ते माणसामध्ये नॅचरली असतात. तर तुम्ही इंजेक्शन घेतात हार्मोनचे की सर मला इंजेक्शन द्या, माझी ग्रोथ थांबली आहे. बॉडीत नाही. हार्मोन ऑलरेडी, म्हणजे असं एक आफ्रिकन मुलगा आहे की जो कधी डॉक्टरकडे गेला नाही, वाढ होत नाही का? सिंपल आहे, हार्मोन्स हे नॅचरली ऑकरिंग असतात, ते बॉडीतच असतात, ते ऑर्गॅनिकच असतात, आणि ते छोटेसे कमाऊंट मध्येच असतात. त्यामुळे अशी काही डेफिनेशन पाठ करण्याची काही गरज नाही. ते दिली आहे. आता सायंटिस्टचं नाव टेमन वगैरे आहे, तर लक्षात ठेवा. तेवढं इम्पॉर्टंट मला नाही वाटत. चला, ऑक्सिन हा आहे. ऑक्सिन हा सर्वात इम्पॉर्टंट प्लांट हार्मोन मध्ये येतो. त्याचं काम असतं ग्रोथ करणं. आता ऑक्सिन हा कुठून आयसोलेट केला जातो, म्हणजे ऑक्सिन वॉज आयसोलेट फ्रॉम युरिन ऑफ द पर्सन सफरिंग फ्रॉम द पेलाग्रा. हा जो ऑक्सिन आहे याला पहिल्यांदा आयसोलेट केलं गेलं होतं, म्हणजे साईडला काढण्यात आलं होतं. कशामधनं? दी पर्सन सफरिंग फ्रॉम द पेलाग्रा. पेलाग्रा माहिती ना, पेलाग्रा एक डिसीज आहे. जेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन B12 कमतरता होतात तेव्हा पेलाग्रा होतो. इन प्लांट द म्हणजे आता ही इन्सिडेंट काय सांगतो की ऑक्सिन असतं अशा प्रकारे आयसोलेट केलेलं पर्सन सफरिंग फ्रॉम पेलाग्रा. म्हणजे काय की आता तुम्ही म्हणणार सर हे तर हार्मोन्स वगैरे तिकडे तिकडे आहेत, तर त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे नंतर बोलू की त्याला आयसोलेट कसं केलं गेलं ना, त्याचं काय काम होतं. तो इव्हिडन्स आहे, इव्हिडन्स वरती आपण नंतर बोलू, चांगल्या प्रकारे डीप मध्ये बोलू. आता आपण आधी प्लांटवर येऊ. प्लांट इज सिंथेसाइज इन ग्रोविंग टिप्स ऑफ मेरिस्टेमेटिक रिजन. आता तुम्हाला प्लांटचे काही रिजन्स माहित हवेत. प्लांट हा सिंथेसाइज करतो, म्हणजे तयार करतो. कुठे तयार करतो? तर मेरिस्टेमेटिक रिजन. मेरिस्टेमेटिक रिजन ऑफ द प्लांट फ्रॉम वेअर द ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट. तुम्हाला मेरिस्टेमेटिक रिजन माहिती पाहिजे, नंतर अदर पार्टला तो जाणार आहे. मेरिस्टेमेटिक रिजन कोणाला माहिती आहे? आता सांगा बरं, काही माहिती आहे का? हे बघा, ही चांगली डायग्राम आहे. इथे बघा, डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की हा प्लांट आहे, की प्लांटचं टोक आहे समोर, जे लास्ट फायनल समजतं ना, जिथे प्लांट वाढताय, याला मेरिस्टेमेटिक रिजन म्हणतात. हा जो असतो, जे पानं येतात झाडाचे, त्याच्या मधला जो गॅप असतो जिथून पान निघतं, त्याला काय म्हणतात? हा इंटर कॅलरीमिस्टर म्हणतात. आणि जे जाड होतं आपलं, त्याला काय म्हणतो आपण? झाडाचा बुंदा म्हणतो, किंवा तो एरिया म्हणतो, लॅटरल पार्ट. लॅटरल म्हणजे साईडचा.
साईडला जो झाड जाडा होतो ना, तो कशामुळे होतो? लॅटरल मेरिस्टेममुळे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू ह्या काय आहेत? सेल्स आहेत. ते ग्रो करतात. कोणत्या टाईपच्या सेल्स माहिती का? शिकवलाय मी. माझे कोणत्या टाईपच्या सेल्स असतात मेरिस्टेमॅटिक? परमनंट असतात का नॉन परमनंट असतात? बायोलॉजी. मेरिस्टेमॅटिक सेल्स ह्या कोणत्या प्रकारच्या सेल्स असतात? आठवतंय? हॅलो. नाही सर. अभ्यास वाढवायला पाहिजे. टाइप्स ऑफ प्लांट सेल जे असतात, बघा टाइप्स ऑफ प्लांट सेल मध्ये डायग्रामात तुम्हाला किती दिसते बघा. हे अशा टाइप्स ऑफ प्लांट सेल आहेत. त्यात आधी ट्री डायग्राम दाखवतो तुम्हाला, तेव्हा ते काहीतरी बायोलॉजी मध्ये लक्षात ठेवा, सेल्स भरपूर महत्वाचे आहेत. म्हणजे प्लांटच्या सेल माहित नसतील तर मग हे बघा, ह्या बेसिक टाईपच्या आपल्या सेल्स असतात. बेसिक सेल्स मध्ये बघा, प्लांट्स मध्ये पहिलं असतं पॅरेनकायमा सेल्स, कोलेनकायमा सेल अँड स्केलेनकायमा सेल्स. अजून चांगल्या प्रकारचे सेल्स शोधतोय मी, थांबा जरा, सापडले तर यूज करू. हे बघा डायग्राम तुम्हाला आता किती समजते बघा. मेरिस्टेमॅटिक सेल दिसतंय का तुम्हाला? टॉपला बघा, मेरिस्टेमॅटिक सेल बघा. मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे काय? तर ह्या सेल डिव्हिजन करणाऱ्या छोट्याशा सेल्स असतात बघा इथे. आवाज येतोय का माझा? हॅलो. हे बघा, मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे अशा सेल्स असतात की त्या सिंपल सेल्स असतात आणि त्या, हे बघा मला चांगली डायग्राम नाही सापडत आहे की तुम्हाला ते फरक दाखवता येईल. 2 मिनिटं थांबा, मला शोधू द्या. हे बघा, ही डायग्राम मला थोडा ऍप्रोप्रिएट वाटते. बघा वरची डायग्राम,
आपल्याकडे सिंपल मेरिस्टेमेटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू अशा प्रकारच्या सेल्स असतात. तुम्हाला ते दिसतंय वरती की अपायकल मेरिस्टेम. अपायकल म्हणजे इथे रूट दिसतात बघा ब्लॅक कलर, इथे टीप दिसतोय ब्लॅक कलर, इथे साईडला बघा 2 ब्लॅक लाईन आहेत. तर मेरिस्टेम टिश्यूचे 3 पॉइंट असतात. एक तर झाडाला साईडला वाढवणं, टीपला वाढवणं, रूटला वाढवणं. याला रूटचं मेरिस्टेम म्हणतात, याला स्टेमचं मेरिस्टेम म्हणतात, याला ते मधल्या पार्टचं मेरिस्टेम म्हणतात. त्याला आपण लॅटरल मेरिस्टेम म्हणतो. या सेल टॉपला, मिडलला आणि खाली असतात. जिथे प्लांट वाढतं त्याला मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतात. या सेल्स काय करतात, त्या बॉडीला वाढवतात. मग ह्या सेल वाढवतात, नंतर त्यांचं कन्व्हर्जन परमनंट मध्ये होतं. म्हणजे हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू या परमनंट नसतात, ते परमनंट बनतात. मग ते परमनंट झाल्यानंतर म्हणजे ह्या परमनंट नसतात, समजलं ना, या फक्त बॉडीला वाढवतात. हे टीप जो असतं ते वाढत जातं, नंतर त्याचं परमनंट बॉडी तयार होते. मग हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे ते रूट वाढवतात, टॉप वाढवतात, साईड वाढवतात. काही वेळानंतर आता हे वाढणार ना, आता हे एवढं प्लांट झालं, आता इथला पार्ट गेला, आता इथे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, इथे नाहीये. मग तो मिडल पार्टचं काय झालं? हे बघा, ही प्लांट होती, इथे तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. आता काही दिवसानंतर तुम्ही बघाल तर ती प्लांट इथपर्यंत हाईट जाणार. मग आता इथे मला सांगा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आता कोण असणार? इथे. मग हा पोर्शन काय आहे? या पोर्शन बद्दल तुम्ही काय म्हणणार? आता ही मेरिस्टेमॅटिक, ह्या इथे मेरिस्टेमॅटिक सेल नाहीये, इथे परमनंट सेल तयार झालेत आता. म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेलच्या काही दिवसानंतर परमनंट सेल तयार होतात. आणि त्याचे 3 टाईप असतात. एक असतं पॅरेनकायमा, क्लोरेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. आपल्याला वेळ भेटल्यावरती आपण याचा स्टडी करूच. पुन्हा तुम्हाला 11th ला ऍक्च्युली पोर्शन आहे हा. तर लक्षात ठेवा, प्लांट सेलचे मोस्टली 2 टाईप असतात. एक सिंपल सेल असतं आणि परमनंट असतं. सिंपल मध्ये मेरिस्टेमॅटिक असतं की ते बॉडीला जोरात ग्रोथ करवतं, त्याचं कन्व्हर्जन नंतर परमनंट सेल होतं आणि परमनंट सेल मग कंटिन्यू करतात बॉडीला. मग आपले जे हार्मोन्स आहेत, जे बॉडीला वाढवणार आहेत, ते परमनंट सेल जे आहेत, ज्यांचं स्ट्रक्चर फिक्स झालेलं आहे. म्हणजे एक माणूस आहे, त्याची आता तो 30 एजचा आहे, त्याची एज फिक्स झाली, त्यांना काही फायदा नाही ना. हार्मोन कुठे काम करतात की जो एरिया वाढतो आहे इथे काम करतात. मग त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू वरती ते हार्मोन्स काम करतात. आणि हा ऑक्सिजन कुठे असतो? मग हा ऑक्सिजन इथे असतो. जे टीप असतात झाडाचे, जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, त्यांच्या ठिकाणी हा ऑक्सिजन असतो आणि त्यांना वाढवतो. आता हे परमनंट सेल वाढणार नाहीत, ते फिक्स झालेत. पॉइंट करतोय? येस. पॉइंट करतोय का? हॅलो माधवी, हो नीटवाले. सर, कळतंय. मग नीटवाल्यांनी लक्षात ठेवायचं माधवी, की सेलचे टाइप्स झालेच पाहिजेत आणि त्याचा अभ्यास सुरू करायचा. सेलचे टाइप आज होमवर्क मध्ये नीटवाल्यांनी करून टाकायचे. आदित्य, कळालं? पहिली सेल जी होती ती कोणती होती बघा? प्लांट मध्ये फर्स्ट नंबरची सेल असते, तिला मेरिस्टेमॅटिक सेल म्हणतो आपण. आणि ते कधीही प्लांटच्या कुठे असते? टीपला असते. म्हणजे स्टेमच्या स्टीपला असेल किंवा रूटच्या स्टीपला असेल, किंवा हे झाडाचे जे बाहेरचा जो सॉफ्ट रिजन असतो ना, तुम्ही बघा झाडाला बघा, झाडामध्ये ते स्टेम असतं ना, त्याच्यामध्ये पहिला लेअर हा सॉफ्ट असतो एकदम आणि मधला लेअर वूड असतो. तो बाहेरच्या सॉफ्ट रिजन मध्ये हे लॅटरल मेरिस्टेम असतं, सॉफ्ट असतो तो. तुम्ही झाडाचा बर्डही बघा, सॉफ्ट असतो, आणि रूटही बघा, रूटचा टीपही बघा, एकदम सॉफ्ट असतो. तिथे ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. यांचं एकच काम असतं की त्या बॉडीला वाढवणं, ग्रोथ करणं. म्हणजे स्टेमला वाढवणं, रूटला वाढवणं, साईडला वाढवणं. मग ह्या टिश्यू दुसऱ्या एका सिस्टीम मध्ये कन्वर्ट होतात, त्याच्यानंतर परमनंट टिश्यू तयार होतात. हे वाढत गेलेत की काही दिवसांनी त्या वाढलेल्या सेल्स स्वतःला परमनंट स्टेबिलिटी देतात आणि स्वतःचं काम काय करतात? इन्श्युअर करतात. म्हणजे त्यांचं काम वाटून घेतात. मग त्यामुळे तिथे परमनंट टिश्यू तयार होतात. तर परमनंट टिश्यूचे मग 3 टाइप्स पडतात. एकाला स्क्लेरेनकायमा म्हणतो आपण, कोलेनकायमा आणि पॅरेनकायमा. डायग्राम असली तर त्याच्यावरती बोलू 5 मिनिटं, जर असेल डायग्राम चांगली तर. बघतो जरा. हे डायग्राम दिसते का बघा आता बरं, आता काय दिसते का तुम्हाला, किती समजते?
डायग्राम बेस्ट आहे पण तुम्हाला समजायला पाहिजे आता. बघा दिसतंय काही? हॅलो. हा हो सर. दिसतंय सर. हे बघा डायग्राम थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी वेगळंच आहे. पण बघू. हे तुम्हाला जे सांगितलं मी की स्क्लेरेन कायमा वगैरे हे असतं याच्यामध्ये, नाही तर मग तुम्हाला एक मिनिट आपण त्याला वेगळंच बघू. आपला सिलेबस वाटतं मागे राहिला आता. सेल वॉल, इंटरसेल्युलर स्पेसिस वगैरे शोधतोय, थांबा जरा. तुम्हाला ते रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ऍक्च्युली ते काय आहे, नाही तर नुसतं चित्र काही लक्षात नाही राहत. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय का पॅरेन कायमा ब्लेडने कट केला आहे आणि त्याला बघताय तुम्ही. तर कट केल्यानंतर तुम्हाला असं कळतंय तिथे की इथे पॅरेन कायमा नावाच्या सेल्स आहेत. आणि पॅरेन कायमा नावाच्या सेल कोणत्या आहे बघा, ह्या दिसतंय का तुम्हाला? अशा ह्या मधल्या मधल्या सेल्स, या लांब लांब दिसतात का? ह्या लांब लांब या अशा, यांना पॅरेन कायमा म्हणतात. यांना काय म्हणतात? पॅरेन कायमा. काम करावं लागेल, मला शोधावं लागेल. ते तुम्हाला असं चांगला व्हिडिओ मला मिळत नाहीये, किंवा ते सर्व बुक मध्ये सारखं डायग्राम आहे. ठीक आहे, मी शोधून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ दाखवतो, तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युअली मला म्हणायचं काय. ते असं तुम्ही वरच्या वरती काय तुमच्या डोक्यात नाही. आता लक्षात ठेवा, मेरिस्टेमॅटिक तर कळालं ना तुम्हाला? मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे काय? तर मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे की जे सेल्स असतात, ही प्लांट आहे, प्लांटच्या टीपला, रूटला आणि साईडला जिथे वाढ होणार आहे त्या सेल्सला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणतो. ओके. तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू मधनं आपण चला पुढे येऊ. त्याला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणतो. आणि या मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये कोणतं हार्मोन तयार केलं जातं, तर त्याचं नाव आपण शिकतो आहोत. महत्वाचं हार्मोन आहे ऑक्सिन. म्हणजे ऑक्सिन हार्मोन या मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये असतं, म्हणजे रूट मध्ये असतं, शूट मध्ये असतं. आणि त्या रिजन मध्ये काय करतं, ते महत्वाचं हार्मोन आहे आणि तिथे ग्रोथ घडवतं, म्हणजे बॉडीची वाढ करतं. आता द मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट नॅचरल ऑक्सिन इज इंडोल. आता हे जे ऑक्सिन असतं याचं कंटेंट ज्याला आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? हे बघा, नॅचरल म्हणजे मोस्ट कॉमन जे आहे ऑक्सिनला आपण ज्याला म्हणतो तो आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड. मला वाटतं सीईटी नीटला भरपूर महत्वाचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नॅचरल ऑकरिंग ऑक्सिन त्याचं नाव काय, तर इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे, इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, त्याला IAA आपण जनरली फेमस म्हणतो. हे ट्रिप्टोफॅन इज अ प्रायमरी प्रीकर्सर ऑफ आय. आता प्रीकर्सर म्हणजे काय, तर हे जे ऑक्सिन असतो त्याचं नाव आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड. याचं प्रीकर्सर म्हणजे काय, तो असल्याशिवाय तो चांगल्या प्रकारे काम करत नाही, तर त्याला म्हणतात ट्रिप्टोफॅन. हा त्याचा प्रीकर्सर आहे, प्रायमरी कर्सर आहे. इट इज द फर्स्ट हार्मोन टू बी डिस्कवर्ड इन अ प्लांट, इज अ प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द इलॉंगेशन. म्हणजे जे सेल असतं त्याचं हे प्लांट आहे, त्याचं हे टीप आहे वरचं, ते वाढणार आहे का, कारण तिथे ऑक्सिन आहे आणि त्या ऑक्सिनचं नाव आहे, हे ऑक्सिन आहे
त्याला मदत करणार हे काय आहे, प्रीकर्सर आहे. दोघंही महत्वाचे. प्रीकर्सर लक्ष ठेवा, प्रीकर्सर शिवाय हा ऑक्सिन काय करत नाही, वर्क करत नाही किंवा ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये येत नाही. नंतर हा जो डिस्कवर झाला याचं महत्वाचं काम आहे की सेलला लांबवणं. म्हणजे जर ऑक्सिन नसेल तर एवढी असते, तिथे ऑक्सिन तयार झालं तर ती सेल असते पण तिची हाईट वाढते. नेक्स्ट. It show the polar transport by petal transport in the stem. नाव द हे बघा आता हा काय दाखवतो, पोलार ट्रान्सपोर्ट किंवा बाय पेटल ट्रान्सपोर्ट. आता पोलार ट्रान्सपोर्ट, पोलार नाव तुम्हाला बायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्स असेल, याच्यामध्ये पोलारचं लक्षात ठेवायचं दोन साईड, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ, प्लस मायनस. मी केमिस्ट्री मध्ये भरपूर वेळा बोलत असतो कधी की अशा प्रकारे असतं HCl, याला H प्लस म्हणतो आपण, Cl म्हणतो, म्हणजे याच्याकडे एक प्लस पोल आहे. हे दोघंही काय पोलार नेचर दाखवतात. ठीक आहे. आता हा जो पोलार नेचर दाखवतो म्हणजे काय दाखवतो, आता H आणि H हे दोघंही पोलार नेचर का दाखवत नाही, कारण दोघांवरती चार्ज सेम असतो किंवा 0 असतो. तर H आणि Cl का दाखवतो, प्लस मायनस असतो. तर हा ऑक्सिजन काय करतो, प्लांट मध्ये अशा प्रकारची कंडिशन आणून टाकतो, त्याला म्हणायचं पोलार ट्रान्सपोर्ट किंवा बायस्पेक्ट्रल ट्रान्सपोर्ट. डायग्रामने दाखवण्याचा प्रयत्न करतो असतो तर छोटं मला शोधू द्या की तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवता येईल. हे बघा डायग्राम बघा की जी ट्रान्सपोर्ट आहे तो बघा, एक प्लांट आहे, प्लांट मध्ये एक तुम्हाला एक पार्ट दाखवलाय. हा सेक्शन बघा इथे दिसतोय की त्या स्टेम मध्ये काय होत आहे आणि ह्या रूट मध्ये काय होत आहे. तर दिसतंय तुम्हाला की नॉन पोलार ट्रान्सपोर्ट आहे हा, आणि हा बायस्पेटल लॅटरल ट्रान्सपोर्ट इन शूट आहे. काय दिसतंय तुम्हाला की तिथे बघा तो जो पोर्शन आहे म्हणजे हा रूट आहे, याच्यामध्ये हा बघा हा पोर्शन बघा काय होतंय की बॅसिपेटल अँड लॅटरल ट्रान्सपोर्ट जो दिसतोय तुम्हाला तो कशा प्रकारे आहे. बॅसिपेटल म्हणजे कसं टुवर्ड बेस, आणि लॅटरल म्हणजे कसं अशा साईडला. समजतंय का काही? नाही समजत तुम्हाला? विकिपीडियावरनच बोलू. हे बघा डेफिनेशन बघू आधी. पोलार ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जो असतो, इट इज रेग्युलेटेड ट्रान्सपोर्ट द प्लांट हार्मोन ऑक्सिजन. म्हणजे हा जो असतो ऑक्सिजन मुळे रेग्युलेटेड असतो, म्हणजे ऑक्सिजन पोलार ट्रान्सपोर्ट रेग्युलेटेड ट्रान्सपोर्ट. इट इज ॲ प्रोसेस द हार्मोन ट्रान्सपोर्टेड इन सेल टू सेल मॅनर अँड वन ऑफ द मेन फीचर ऑफ द ट्रान्सपोर्ट इन असिमेट्री अँड डायरेक्शनल पोलॅरिटी. म्हणजे काय असतं की जेव्हा आपण सेल टू सेल ट्रान्सपोर्ट म्हणतो ऑक्सिजन, म्हणजे हे बघा व्हिडिओ आहे, व्हिडिओ बघू.
हॅलो, ऐकू येतंय का? हो सर. हॅलो. हो सर, ऐकू येतोय. ठीक आहे. हे बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन बघतोय आपण. हे बघा, एवढ्या डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये तुम्हाला, पण ठीक आहे. आपल्याला हे बघायचंय की ऑक्सिजन हे कोणासाठी आहे? नीट वाल्यांसाठी मोस्टली जास्त आहे. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट आपण ऑक्सिजन करतोय, तर ते बाय पेडल किंवा पोलार ट्रान्सपोर्ट कशा प्रकारे करतं किंवा ऍक्च्युली ते काम कसं करतं, तर ते बघायचं आपल्याला. एक सेल आहे. सेलमध्ये ऍक्च्युली आवाज मी म्यूट केला त्याचा. सेल आहे तो याच्यासाठी बघितला मी की काय त्याच्यात काही चेंजेस त्याने केलेत का. तर हे जे सी आहे ते क्लोरोप्लास्ट आहे, तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसत आहे. एक मिनिट. हे बघा, हे जे आहे ते ग्रीन कलर मध्ये दिसतंय तुम्हाला, त्याला म्हणतो आपण. एक मिनिट, कुठे गेलं हे? हा, हे क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल म्हणजे की ज्याच्यामुळे सेल काय करतं? फोटोसिंथेसिस करतं आणि काय करतं? फूड तयार करतं. सेल मधले न्यूक्लियस आहे. प्रत्येक सेलला न्यूक्लियस असतं. आणि हे कुठलीही सेल आहे तर जिथे की काय आहे? लीफ आहे किंवा टीप आहे, आपल्या झाडाचा टीप आहे. तर काय होतं, नॉर्मली काय होतं, जेव्हा लाईट वरतून पडतो, वरतून म्हणजे कुठून? इथून, टॉप वरनं, अशा प्रकारे इथून, तेव्हा हे ऑक्सिजन जे असतं ते ऑक्सिजन कुठे तयार होतं? तर ऑक्सिजन इथे काय होतं? ऍक्युमुलेट होतं इथे. करता आहे म्हणजे ऑक्सिजनला. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट शिकवली ते मी सेल जेव्हा शिकवलं होतं चॅप्टर, तेव्हा सांगितलं होतं की सेलमध्ये, सेलच्या वॉल मध्ये काय असतात? ट्रान्सपोर्ट प्रोटीन असतात. शिकवलं होतं ना? टनेल प्रोटीन म्हणतात त्याला. सेलच्या वॉलमध्ये प्रोटीन्स असतात, ते काय करतात? एंट्री आणि एक्झिट करतात कोणत्याही फॉरेन मटेरियलला. तर ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होत असतो? ह्या एंट्री इथून करतो प्रोटीन मधनं आणि एक्झिट इथून करतो. तर तो सेल टू सेल काय होत असतो? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होत असतो त्यांच्याकडे. आता मला प्लांट मध्ये असं कधी ऐकलं का तुम्ही की त्यांच्याकडे ब्लड असतं किंवा ब्लड सिस्टीम आहे, त्यांच्याकडे आर्टरी, व्हेन, कॅपिलरी आहे, असं काही आहे का प्लांटकडे? प्लांटकडे आर्टरी, व्हेन, कॅपिलरी सिस्टीम नाहीये, त्यांच्याकडे हटच नाहीये. त्यांच्याकडे कोणती गोष्ट कशी ट्रान्सफर केली जाते? एकतर ती झायलेमने, फ्लोएमने किंवा सेलमधनं डायरेक्ट सेलमध्ये. म्हणजे ह्या सेलमधनं ह्या सेलमध्ये डायरेक्टली काय केलं तर इथून एंट्री करतो ऑक्सिजन आणि इथे एक्झिट करतो. त्याला असं काही ट्यूब सिस्टीम नसते, तो हार्मोन आहे. ठीक आहे. आणि तो सेल टू सेल ट्रान्सपोर्ट करतो. पॉइंट काय आहे की हा जो ऑक्सिजन तो हा कशा प्रकारे काम करतो किंवा पोलार नेचर कसं दाखवतो, हा आपला पॉइंट आहे. तर ऑक्सिजन काय करतो? इथून इथे एंट्री करतो. लाईट जर वरतून पडत असेल तर ऑक्सिजन ह्या सेलच्या इथे ऍक्युमुलेट होतो आणि ह्या इथून सेलला काय करतो? ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतो, कारण लाईट वरती असतो. जर चुकून एक सेल आहे तिच्यावरती लाईट इथून पडतो तर ऑक्सिजन काय होतो? ऑक्सिजनचा सप्लाय इथून होतो आहे, पण तो ऑक्सिजन इथे खाली येत नाही. तो काय करतो? त्या लाईटच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपली जागा काय करतो? फिक्स करतो त्या सेलमध्ये. आणि तो लाईटच्या एक्झॅक्ट अपोजिट काय दाखवतो? आपली पोलॅरिटी दाखवतो किंवा त्या अपोजिट साईडला बसतो आणि तिथे काय करतो? हे जे प्लांट आहे त्याला ह्या डायरेक्शनने ग्रोथ करतो, लाईटच्या डायरेक्शनने ग्रोथ करतो. ठीक आहे. म्हणजे तो काय म्हणतो की हे जे स्टेम होतं, आता बघा हे स्टेम होतं, हे झाड होतं, या झाडामधलं हे सेल होतं आणि हे सेलच्या खाली एक सेल होतं, हे इथलं सेल होतं. तर त्याला बेस मानतो. जेव्हा लाईट वरनं येतो तो म्हणतो की हा बेस आहे, आता इथून आपल्याला झाडाला वरती वाढवायचं आहे. ऑक्सिजन तो इथे जास्त जमा करतो या बेसल सेलच्या बेस मेम्ब्रेन मध्ये आणि सेलला वरती ग्रोथ करवतो. पण जर चुकून असं झालं की लाईट ह्या झाडावरती आता असा येतो, इथे अंधार आहे आता, तर झाडाची ग्रोथ ह्या साईडला झाली पाहिजे
मग तो काय करतो, ही जी सेल आहे झाडामधली, लाईट इथून येतोय तर याला बेस मानतो आता, आणि सर्व इथे जमा होतं ऑक्सिजन इथे, आणि ह्या लाईटच्या डिरेक्शन मध्ये झाडाला काय करतो, ग्रोथ करतो. पॉइंट कळतंय का? हो सर. म्हणजे मला काय म्हणायचंय, ऑक्सिजन हा कुठे जमा झालेला असतो, जो ज्या साईडनं लाईट येतो त्याच्या अपोजिट साईडला ऑक्सिजन असतो. म्हणजे तुमच्या आता तुमच्याकडे एक प्लांट आहे घरामध्ये, त्याच्यात त्या प्लांटचं जे एक विंडो आहे, ही विंडो आहे, हे प्लांट आहे, आणि ही तिची शूट आहे, म्हणजे त्याचं वरचा शूट समजतं ना, जिथून तो वाढतोय, आणि इथे इथे विंडो आहे, विंडोतनं लाईट येतोय, तर त्याच्या एक्झॅक्ट ह्या साईडला ऑक्सिजन असणार आहे. या ज्या सेल्स आहेत त्यांच्या अपोजिट साईडला ऑक्सिजन असणार ना, तो ह्या डायरेक्शन मध्ये प्लांटला ग्रोथ करणार. म्हणजे ऑक्सिजन ज्या साईडला असतो त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये सेल जोरात ग्रोथ करतात, कारण ऑक्सिजन त्या साईडला बेस मांडतो आणि तिथून पुढे त्यांना ग्रोथ करवतो. याला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट म्हणतात सेलमध्ये. कळालं ऑक्सिजन काम कसं करतो? करतोय का? हो सर. पुन्हा सांगू एकदा. हे बघा, ही प्लांट आहे, प्लांट मधली ही सेल आहे, ऑक्सिजन लाईट इथून येतो आहे, तर प्लांटचा टीप आहे, तर ऑक्सिजन इथे जमा होतो जास्त आणि ह्या सेलला वरती वाढवतो. म्हणजे सॉरी, लाईटच्या अपोजिट साईडला ऑक्सिजन थांबतो. चुकून असं झालं की ही प्लांट आहे, आता ही विंडो बंद झाली आणि विंडो इथून ओपन झाली, तर लाईट इथून येणार, तर ऑक्सिजन इथे नाही जमा होणार, ऑक्सिजन ह्या साईडला जमा होणार, त्या प्लांटला ह्या डायरेक्शन मध्ये वाढवणार. म्हणून लाईटच्या कधीही अपोजिट डायरेक्शनला काय असतो, ऑक्सिजन असतो त्यांच्या सेलमध्ये. म्हणजे लाईट ज्या डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट साईडनं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेट लाईटच्या डायरेक्शन नसतं. लाईट ह्या साईडनं येतो, हे बघ हे प्लांट आहे, ह्या साईडनं लाईट येतोय तर इथे ऑक्सिजन जास्त असतो. लाईट टॉपनं येतोय तर इथे ऑक्सिजन जास्त असतो आणि वरती वाढवतो. हे ऑक्सिजनचं नेचर आहे. आणि ऑक्सिजन हा सेल टू सेल ट्रान्सपोर्ट होतो. म्हणजे ह्या सेलमधनं ऑक्सिजन ह्या सेलमध्ये जातो. तर कसं जातो, तर इथे काय असतात, त्याला चॅनल्स असतात, प्रोटीन्स असतात, ते त्याला काय करतात, एंट्री करवतात, आणि तो एंट्री करून ह्या सेलमध्ये पुढे ते चॅनल असतात, म्हणजे तो सेल टू सेल दुसऱ्या सेलमध्ये जात असतो. त्याला काय असं झायलेम फ्लोएम नसतं की झायलेम मधनं चाललाय, फ्लोएम मधनं चाललाय, असं नसतं. तो सेल मधनं सेल जातो. म्हणजे त्याला आता ह्या सेल मधनं हे, त्याला आता इथे काय आहे, हे बघा अशी सिच्युएशन आहे. आपण कन्सिडर करू की ह्या 4 सेल्स आहेत, 1 2 3, आणि लाईट इथून येत होता, आता लाईट इथून येत होता तर ऑक्सिजन इथे होता. आता चुकून लाईट आपण इथे ऍड केला, तर ह्या सेल्स मधनं इथे काय असतात, चॅनल्स असतात, तो ऑक्सिजन इथून ह्या सेलमध्ये जातो आणि सर्व ह्या चॅनल्स मधनं तो पुन्हा इथे कलेक्ट होणार. ते सेलचे मेम्ब्रेन असतात ना, तिथे त्यांना काय असतात, चॅनल्स असतात, प्रोटीन्स असतात, ते प्रोटीन त्याला एंट्री करवतात. ठीक आहे, मला वाटतं आपण थोडासा रस्ता विसरून गेलोय आपल्या चॅप्टरचा. तर महत्वाचा पॉईंट एवढं तर लक्षात ठेवा की ऑक्सिजन हे प्लांट साठीच प्रोमोट प्लांट ग्रोथ करण्याचं एक हार्मोन आहे, त्याला IAA म्हणतात. आणि तो पोलॅरिटी नेचर दाखवतो. पोलॅरिटी नेचर म्हणजे अपोजिट डायरेक्शनला तो त्याचं मुवमेंट दाखवतो कधीही. आणि अजून त्याच्यात लागलं तुम्हाला तर आपण त्याच्यावरती डिस्कस करू. मला वाटतं इथपर्यंत काय, उद्या आपण याला कंटिन्यू करू. की कोणाला प्रश्न आहे का, विचारा. थोडस असं काय होतंय बायोलॉजी मध्ये कधी कधी की आपण ते काय होतं, तुमचं थोडस बेसिक नॉलेज कमी कधी कधी पडतं. काय होतं की सेलचे टाईप तुम्हाला माहिती हवे, झायलेम फ्लोएम वगैरे. आणि लक्षात ठेवा, नीट वाले माधवी वगैरे, नीट वाल्यांनी लक्षात ठेवा, पर्टिक्युलर नीट वाले प्लांट मध्ये मुलांचे मार्क्स जातात. प्लांट हा जो असा सिस्टीम आहे बॉटनी की जिथे तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. त्यामुळे प्लांट मध्ये लक्ष ठेवा की प्लांट्स मध्ये सेलचे टाईप कोणते असतात, किंवा मला कंटिन्युअसली प्रश्न विचारायचे. आता जसं की आता मी जर बोललो नसतो की मेरिस्टेमॅटिक शब्द मध्ये डायग्राम मध्ये गेलो नसतो, तर मला माहित नव्हतं की तुम्हाला आता माहितच नाही मेरिस्टेमॅटिक काय असतं किंवा परमनंट सेल काय असतं. मला वाटतं की माहिती आहे तुम्हाला की मेरिस्टेमॅटिक सेल काय असतं किंवा परमनंट काय असतं. तर असं नाही, लक्षात ठेवायचं की बेसिक प्लांटचा अभ्यास करतोय आपण, तर प्लांट बद्दल नाही येत असलं तर मला तिथलं इथे क्लिअर करायचं. फक्त मी दाखवतो म्हणून ते बघायचं तसं नाही. तुम्हाला काही प्रश्न आले पाहिजेत की सर आम्हाला प्लांट सेल माहितच नाही, काय चाललंय सर मेरिस्टेमॅटिक, म्हणजे आम्हाला शिकवलं नाही. तर मग थोडं वाचा आणि मला प्रश्न विचार.
आणि मी तर माझ्या दृष्टीने सर्व घेण्याचा प्रयत्न करतो. आणि बायोलॉजीचा हाच प्रॉब्लेम आहे की बायोलॉजी मध्ये सिलेबस माझा तरी ताणला यासाठी जातो की मी रस्ता, आता बघा इथे 9 वाजून गेले, म्हणजे इकडे तिकडे आपण फिरून जाऊ जास्त. चला ठीक आहे, थँक्यू. उद्या भेटू. बायोलॉजीलाच करू. हा चॅप्टर आपण उद्यापर्यंत संपून टाकू. छोटा चॅप्टर आहे आणि तुमचा सिलेबस बोर्डने भरपूर कमी केलाय. थँक्यू.